मंडळी, ही आहे भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती. मंडळी, आपण जी आता माझ्या मागे बघताय ना, ही आहे भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती. आणि बाजूलाच त्याच्या थोडं अजून पुढे 2 मिनिटाच्या अंतरावर वॉकिंग आहे. ते तिकडे स्तूप आहे, भगवान गौतम बुद्ध यांचं स्तूप आहे. आणि इथे आपण पाहू शकता हा रोड आहे, परिसर. या एवढ्या भागामध्ये आहे ना भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती साकारली आहे, हे बघा. आणि खूप छान अशी पद्धतीने मूर्ती साकारली आहे इकडे. तर आपण जाऊया पुढच्या ठिकाणी. मंडळी, आपण आलो आहोत ते सोपारा गावामध्ये. आणि सुमारे 2500 वर्षापूर्वीचा इतिहास हा जाणून घेण्यासाठी आज आपण सोपारा गावात आलो आहोत. तर पालघर जिल्ह्यातील नालासोपारा शहरामध्ये इतिहास हा खूप काही लपलेला आहे, तो आपल्याला अजून माहीत नाही आहे. आणि आज आपण अशीच एक विशेष खास माहिती घेण्यासाठी आलेलो आहोत, इतिहास जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत. जिथे आपला जन्म पण झाला नव्हता ती माहिती आणि तो इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत. आणि मी तुम्हाला दाखवणार आहोत तो इतिहास काय आहे ते. तर 2500 वर्षापूर्वी पूर्णा नावाचा एका व्यापारीने श्रीलंकेत जाऊन गौतम बुद्ध यांची शिकवण आणि त्यांचे विचार हे जाणून घेतले. आणि त्या विचारांना तो प्रेरित झाला. आणि त्या प्रेरितानंतर त्याचा इतिहास काय घडला हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर नमस्कार मंडळी, मी राहुल मालिसकर तुमच्या कोकण प्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आणि आज आपण आलो आहोत ते सोपारा गावामध्ये. सोपारा गावामध्ये माहिती घेण्यासाठी अशी विशेष माहिती दाखवणार मी तुम्हाला की जिथे गौतम बुद्ध स्वतः येऊन गेलेले आहेत. आणि महाराष्ट्रातील हा एकमेव ठिकाण आहे तिथे गौतम बुद्ध यांचे म्हणजे आपल्याला आपण सांगू ना, त्यांचे पाय पदनस्पर्श या जमिनीला लागलेले आहेत. आणि आपण भाग्य आहोत खूप की आपल्या शहरामध्ये, नालासोपारा या शहरामध्ये आपला इतिहास रचलेला आहे. आणि चला आता मी दाखवतो तुम्हाला आतमध्ये जाऊन की काय खुद्द आतमध्ये आहे ते. म्हणजे पुरा काही माहिती आहे ती आता आपल्याला दिसेल की थोडीशी इतिहास म्हणजे तो आहे तो आपल्याला माहिती जाणून घ्यायला भेटेल. आणि थोडंसं जे वास्तू तिथले आहेत, काय बनले ते लाकडी सुपापासून ते बनवण्यात आलेले आहेत गौतम बुद्धांचं, ते मी आज तुम्हाला दाखवणार आहोत. चला आपण जाऊया आपण मंडळी. तर आज आहे जयंती, बुद्ध जयंती. आणि त्यानिमित्ताने बघा तिथे गर्दी आहे. तर आपण आधी स्टार्टिंगच करूया इथून. लांबून लांबून खूप लोक येतात आज जयंती आहे म्हणून. आपल्या इथे एक स्टॉल दिसतोय आणि इथे काही मागणी आहे की ऐतिहासिक नालासोपारा स्तूप आणि बौद्ध भूमी असणाऱ्या पालघर जिल्ह्याचे नामांतरण झालेच पाहिजे. म्हणजे अखेर या ठिकाणाला बुद्ध नगर असे नाव देण्यात यावे अशी मागणी आहे. आणि योग्य मागणी आहे ही. खूप लांबून लोक अजून येत आहेत इकडे. आणि समोर आपण बघता ना ते बौद्ध स्तूप आहे. त्या अगोदर आपण आजूबाजूचा परिसर जाणून घेऊया. मंडळी, आपण जे आलो आहोत आता हे ठिकाण आहे बौद्ध स्तूपाचं. हे बघा.
विचार करा ना तो आला होता आपण जे तुम्हाला तो फोटो दाखवतो ती जागा आपण पूर्ण चौरस असा राऊंड मारून आलेला आहे आणि पूर्ण विटांनी हा स्तूप उभारला गेलेला आहे आणि चंदनाचा सुपाचा या वापर करून हा स्तूप बनवण्यात आलेला आहे आणि संपूर्ण सर्कस अशा पद्धतीने हा बनवण्यात आलेला आहे आणि खूप छान असं स्तूप बनवण्यात आलेलं आहे. मित्रांनो, खुद्द बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि असे म्हटले जाते की त्यांनी इथे येऊन ही बौद्ध जयंतीसुद्धा साजरी केलेली आहे. हा ऐतिहासिक शहर आपल्याला आणि हा इतिहास आपल्या नालासोपाऱ्याला लाभला. आपण खरंच भाग्य आहोत मंडळी की आपण अशा शहरामध्ये राहतो जिथे 2500 वर्षापूर्वी हा इतिहास रचला गेलेला आहे आणि खुद्द गौतम बुद्ध यांनीच इथे येऊन उद्घाटन केलेलं आहे. त्यांची काही आठवणी आणि त्यांचे काही विचार हे आपल्या नालासोपाऱ्यामध्ये आहेत आणि ते खूप काही शिकण्यासारखं आहे. इकडे एकदा मंडळी येऊन जा, माहिती घेऊन जा, बघून जा. इथलं ठिकाण नक्कीच अंगावर शहारे येतील असा हा इतिहास इथे आपल्याला बघायला भेटतोय. आणि माझ्या ऐकण्यानुसार आता मला काहींनी सांगितलं की बाहेरगावसुद्धा काही लोक येतात आणि इथली माहिती घेतात. तर काही वस्तू अवशेष ह्या ठिकाणी सापडले आहेत, सोने वगैरे. आपण जे बघू ऐतिहासिक जे आहेत त्या वस्तू इथे सापडलेल्या आहेत आणि अजून त्याचं संशोधन चालू आहे. तर बघूया आपण अजून परिसरामध्ये आपल्याला काय बघायला भेटतं ते. बुद्ध स्तूपाच्या जवळ आणि आपल्याबरोबर एक अशी व्यक्ती आहे ती त्यांना ह्या गोष्टींची संपूर्ण माहिती आहे आणि त्यांची ओळख फार महत्त्वाची आहे आणि मलाही आवडलं त्यांच्याशी बोलायसाठी आणि तुम्हालाही त्यांच्याकडून खूप काही माहिती अशी भेटू शकते. तर आपण त्यांनाच भेटूया डायरेक्ट. आपल्यासोबत आहेत सूर्यकांत ढवळे आणि सोशल मीडियावर ते खूप ॲक्टिव्ह आहेत आणि त्यांचं एक यूट्यूब चॅनलसुद्धा आहे की बुद्ध आणि बाबासाहेबांच्या विचारांवर त्यांनी एक आपला यूट्यूब चॅनल चालू केलं आहे. त्यांची सर्व माहिती ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतात आणि खूप मोलाचे काम करतात ते. तर नमस्कार तुमचं कोकणप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये. नमस्कार. तर आपण फिरूया, थोडी माहिती आपली घेऊया. मला आनंद होतोय की मी जो प्राचीन कोकण प्रांतामध्ये म्हणजे अपरांत प्रदेशामध्ये ओके आणि प्राचीन सुपारक स्तूपावर इथे आपण भेटलोय याचा मला आनंद होतो आणि आपल्या सर्व प्रेक्षक व्ह्युअर्स आणि आजच्या बुद्ध पौर्णिमेनिमित्तानं आपल्या सर्वांना माझ्या वतीनं मंगलकामना. आपलं सर्वांचं मंगल हो, कल्याण हो, आपली प्रगती हो. विशेष म्हणजे आपल्याला आरोग्य स्वास्थ्य चांगलं लाभो अशी मी या 2517व्या बुद्ध पौर्णिमेनिमित्तानं आपल्या सर्वांना मंगलकामना व्यक्त करतो. जय भीम. जय भीम.
दादा मला एक आपल्याला विचारायला आवडेल की आपण कुठून आलात? मी मुंबईच्या उपनगरातील कांदिवली येथे राहतो ओके. आणि मी कांदिवली येथे तुमच्या स्तूपाला भेट देण्यात गावामध्ये आलेलो आहे. आपल्याला माझ्या माहितीनुसार की आपल्याला इथली बरीचशी माहिती ही आपल्याला आहे आणि मला ती जाणून घ्यायला आवडेल की बौद्ध स्तूपाची स्थापना इथे झालेली आहे आणि ती 2,500 वर्षापूर्वीचा हा इतिहास आहे. तर याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे की याची स्थापना कशी झाली आणि कशा प्रकारे झाली? धन्यवाद. 2,500 वर्ष म्हणजे आज 2517 वर्ष चालू आहे. त्यापूर्वी सिद्धार्थाचा इथे जन्म झाला होता. सिद्धार्थाला बुद्धत्व प्राप्त झालं म्हणजे ज्ञानप्राप्ती झाली म्हणजे सिद्धार्थ हे बुद्ध झाले. आणि याच दिनी सिद्धार्थाचं म्हणा किंवा भगवान बुद्धाचं तिथे महापणी निर्माण झालं. आणि ह्या तिन्ही ज्या घटना आहेत ह्या वैशाख पौर्णिमेला एकाच दिवशी घडून आलेल्या आहेत. त्यामुळे या दिवसाला आम्ही बुद्ध पौर्णिमा त्रिगुणी पौर्णिमा म्हणून साजरी करतो. आणि आपल्या भारतामध्ये किंवा इतर प्रांतामध्ये सुद्धा अनेक संत महात्मे होऊन गेले, परंतु कुणाचीही जी जन्मतारीख आहे किंवा ज्ञानप्राप्ती आहे किंवा महानिर्वाण आहे किंवा आमच्या हे लोर शब्दामध्ये निधन आहे हे त्या डेटला झालेलं नाही आहे. परंतु आमची भगवान बुद्धाची जी जन्म ज्ञान आणि महापरिनिर्वाण हे वैशाख पौर्णिमेला झालेले आहे. त्यामुळे ही 2517वी बुद्ध पौर्णिमा आहे. हा जो स्तूप आहे तो पूर्वी बनते पूर्णाने चंदनाचं विहार बनवलं होतं. कालांतराने ती चंदनाची लाकडाची झीज झाली आणि तो जो स्तूप होता विहार होतं ते मोकळे चाला असावं. तर त्याच्यानंतर सम्राट अशोक साधारण भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण झाल्याच्या 300-350 वर्षानंतर सम्राट अशोक इथे आले होते. कारण भंते पूर्णा हे व्यावसायिक प्रथम होते, व्यापारी होते आणि नंतर ते बुद्ध भिक्षू झाले होते. आणि सम्राट अशोकांनी पूर्वीच्या भगवान बुद्धाच्या समकालीन जो भिक्षुक होता त्यांचा मागोवा घेत असताना त्यांना भंते पूर्णा मिळालं, नाव मिळालं, शोध मिळाला. आणि त्यांच्या शोध कार्यामध्ये या स्तूपाला चक्रवर्ती राजा सम्राट अशोक यांनी इथे भेट दिलेली आहे. आणि या स्तूपाचं जे स्ट्रक्चर आहे, बांधकाम जे आहे, पूर्वी चंदनाचा स्तूप होता परंतु नंतर इथे तो सम्राट अशोकाने रिडेव्हलप केलेला आहे. आणि या चंदनाच्या स्तूपामध्ये आपल्याला सांगायला मला आनंद वाटतो की हा स्तूप का आहे किंवा याची ज्यावेळेस बांधकाम केलं तर यावेळी काही तिथे धातू किंवा शिलालेख ठेवला होता का? कारण बुद्ध जिथे आहे तिथे त्याचा स्तूप आहे, बुद्ध जिथे आहे तिथे त्यांचा शिलालेख आहे, बुद्ध जिथे आहे तिथे त्यांची म्हणजे बुद्धांनंतर बनवलेली मूर्ती आहे. बुद्धांच्या काळामध्ये बुद्धांचे कुठलाही फोटो, पिक्चर किंवा मूर्ती नव्हती, त्याच्यानंतरच्या काळातला आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आम्हाला कुठे गेल्यानंतर भगवान बुद्धाच्या स्तूपामध्ये असो तिथे आम्हाला त्यांची काही ना काहीतरी अवशेष मिळतात, धातू मिळतात. आणि सम्राट अशोकाने याचं रिडेव्हलप केल्यामुळे तिथे त्यांचा शिलालेख मिळतो. तर तो शिलालेख या पवित्र स्तूपामध्ये एक मिळालेला आहे. आणि तो शिलालेख मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज म्युझियममध्ये ठेवण्यात आलेला आहे. तो आपण जाऊन त्यांना नक्की भेट देऊ शकता. परंतु त्या शिलालेखावरती सम्राट अशोकाने काय आदेश दिला, जी राजाज्ञा होती, सम्राट अशोकांचं जे म्हणणं होतं ते या शिलालेखात मांडलेलं आहे. आणि खुद्द गौतम बुद्ध येऊन गेलेले असताना असे म्हटले जाते की खुद्द बाबासाहेब आंबेडकर सुद्धा येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी येऊन इथे बुद्ध जयंती सुद्धा साजरी करून गेलेली आहेत. व्हेरी गुड. फार महत्त्वाचा प्रश्न विचारलाय. आपण डिबेट देत असताना या विषयावर आलो नव्हतो आणि हा विषय शेवटाला मांडणं हे मला महत्त्वाचं वाटतं. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 2,500 वर्षानंतर जो बुद्ध धर्म दिलेला आहे तो बुद्ध धर्म किंवा बुद्ध धम्म हा आम्हाला शुद्ध बुद्ध दिलेला आहे.
आणि शुद्ध बुद्ध यासाठी दिलेला आहे की यामध्ये आताच आपण शिलालेख वाचताना जो शिलालेख घेतला त्याच्यामध्ये सगळं आचार विचार सदाचार दाखवलेला आहे. तर मला तुम्ही जो प्रश्न केला की या भूमीवर तथागत भगवान बुद्ध आले होते, त्याच्यानंतर सम्राट अशोक आले होते, त्या व्यतिरिक्त सम्राट अशोकांचा पुत्र आणि सम्राट अशोकांची मुलगी पुत्री ज्या संघमित्रा आणि मुलगा महेंद्र ओके. यांनी भारतातून पहिल्यांदा परदेशामध्ये बौद्ध धर्म घेऊन गेले आणि श्रीलंकेमध्ये. श्रीलंकेमध्ये घेऊन गेले. ओके. मगाशी सांगता मी सांगितलं की पूर्वीचं बेट हे ते जवळच आहे आणि भारतातून जगाच्या पाठीवर जो पहिला जो धर्म घेऊन घेणारे जे होते ते सम्राट अशोकाचे सुपुत्र महेंद्र आणि संघमित्रा. ओके. हा जगाच्या पाठीवर पहिला बौद्ध धर्म नेला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ज्यावेळी मुंबई प्रांतामध्ये असायचे त्यावेळी बुद्ध पौर्णिमेला इथे असायचे, कारण आजही त्यांच्या फोटो आमच्याकडे अवेलेबल आहेत, तुम्ही आमच्याकडून मागून घेऊ शकता. किंवा राजगृहामध्ये तुम्ही गेलात तर तिथे मोठा स्कॅप ठेवलेला आहे. आजही या स्तूपावरती बाबासाहेब येत होते आणि जयंतीचे कार्यक्रम घ्यायचे. म्हणून जिथे तथागत भगवान बुद्ध गेले तिथे चक्रवर्ती राजा सम्राट अशोक गेले आणि जिथे चक्रवर्ती राजा सम्राट अशोक गेले तिथे तिथे बाबासाहेब गेले. आज मला सांगायला अभिमान आणि गर्व वाटतो की एकेकाळी पंडित जवाहरलाल नेहरू सारखे जे पंतप्रधान होते तत्कालीन ते बाबासाहेबांसोबत अजिंठा लेणीवरती जायचे, अरे वा. वेरूळ लेणीवरती गेले आणि बाबासाहेब स्वतः प्रत्येक जिथे जाता येईल तिथे लेण्यावर जात होते. आजही तुम्ही जर 1953 मध्ये बाबासाहेब आंबेडकर कानडी लेणीवर सुद्धा आले होते. हीच बुद्धाची मंगलमूर्ती आहे आणि आजच्या बुद्ध पौर्णिमेनिमित्तानं आपल्या सर्वांना आपल्या प्रेक्षकांना माझा मंगलमूर्तीपूर्वक जय भीम, नमस्कार, धन्यवाद. तर मंडळी, आपल्याला बरीचशी इतिहास, हा 2.5 वर्षाचा इतिहास ह्या दादाने आपल्याला सांगितलेला आहे आणि चांगली माहिती, योग्य अशी तुम्हाला काहीतरी विचार प्रेरित करून घेईल, आपल्याला यावंसं वाटेल अशी माहिती दादाने सांगितलेली आहे. आणि आपण जे ठिकाणात उभा होती ते बुद्ध स्वतः येऊन गेलेले आहेत आणि हा इतिहास आहे. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, यातली माहिती तुम्हाला काय घ्यावायची वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि इथे एकदा नक्की भेट द्या. दादांचं सुद्धा चॅनल आहे, त्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी त्याची लिंक बायोडेटामध्ये देईन आपल्याला. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच आणि सर्वांना बुद्ध पौर्णिमेचा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. नमो बुद्धाय. आपल्यासोबत आहेत कर्नल सिद्धार्थ बर्वे. हो साहेब. साहेब, काय सांगाल या माहिती जागेबद्दल? ही जागा जी आहे ना, ही अतिशय महत्त्वाचं असं एक ठिकाण आहे. तुम्हाला जर भारताचा पश्चिम जर किनारा जर बघितला तुम्ही तर भारताचा पश्चिम किनाऱ्यावरती 2500 वर्षापूर्वी केवळ 2च बेटं होती. जी इंटरनॅशनल पोर्ट होती, तिथे जागतिक व्यापार चालायचा आणि ह्या जागतिक व्यापारामध्ये 2 बेटं होती पश्चिम किनाऱ्यावरती. एक होती शुपारक आणि एक होती भरुकच्छ. शुपारक म्हणजे आजचा सुपारा आणि भरुकच्छ म्हणजे गुजरातमध्ये असलेलं सुपारा. आणि ह्या बेटावरती 2500 वर्षापूर्वी एक व्यापारी होते, त्यांचं नाव पुण्य. आणि हे पुण्य व्यापारी जो जागतिक व्यापार चालायचा इथे ह्या बेटावरून हस्तिदंत, मसाले, चंदन आणि रेशम हे परदेशी जायचं. हे तुमच्या आपल्या याच्यामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे, कशामध्ये तुमच्या बायबलमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. हे किंग सोलोमनला इथून 3 महिन्यात एक जहाज जायची ऍक्च्युअली. आणि असा हा व्यापार चालू होता. आणि हा एक व्यापारी पुण्य व्यापारी आणि बाहेरचा जो माल यायचा तो माल घेऊन ही जी लोक होती, इथली व्यापारी होती, ही संपूर्ण भारतामध्ये त्याचा करायचं, त्याचं प्रसारण करायचं, डिस्ट्रीब्युशन करायचं. आणि असं डिस्ट्रीब्यूट करता करता हे पुण्य जे आहेत, हे व्यापारी जे पुण्य आहेत, त्यांचा छोटा भाऊ चुल्ल पुण्य, हे दोघं मिळून त्यांच्या नौकर, त्यांचे सहाय्यक त्यांना घेऊन ते श्रावस्तीला पोहोचतात. आणि श्रावस्तीला पोहोचल्यानंतर एक मोठा असं महान व्यक्तिमत्व एका वृक्षाखाली बसलेला आहे आणि त्यांच्या बाजूला त्यांचे बरेच डिसिपल्स बसलेले आहेत असं त्यांना दिसतं. आणि ते त्यांना त्या बरं वाटतं, कारण त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळं रोनक होती, त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळी चमक होती आणि म्हणून त्यांना ते आवडते. तिथे बसतात आणि त्यांना वाटतं, ते त्याहून त्या महापुरुषाला विचारतात, काय मला तुम्ही ह्या तुमच्या ग्रुपमध्ये घ्याल का? आणि ते महापुरुष दुसरं कोणी नसून तथागत भगवान गौतम बुद्ध आहेत. आणि ज्यावेळेस ते म्हणतात, तर तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात, तू व्यापारी आहेस, तुला व्यापारी म्हणून तुला बरं वाटलं, पण तू थोडे दिवस थांब आणि तू आपल्या व्यापारासाठी निघून जा. पण तो काय सोडत नाही,
तो त्यांच्या मागे लागतो आणि त्याच्यानंतर त्याला दीक्षा दिली जाते, त्याला त्याची परिवर्जना होते. परिवर्तन झाल्यानंतर त्याचं जे तपश्चर्या आहे, ज्याला आपण आनापानासती किंवा त्याला विपश्यना, हे संपूर्ण तो पारंगत करतो. आणि त्याच्याकडे भगवान गौतम बुद्धांना तो विचारतो की भगवंता मी माझ्या गावी जाऊ का? तर भगवंत त्याला म्हणतात तुझ्या गावी सगळे व्यापारी लोक आहेत, त्यांना ही संस्कृती माहीत नाही, मुक्तीची संस्कृती माहिती आहे, तुला मारतील, हे करतील. त्याची उत्तर तो देतो. आणि त्यावेळेस भगवान गौतम बुद्धांना असं वाटतं की नाही, हा खरंच मुक्त झालेला आहे, याला याच्या गावी पाठवलं पाहिजे. आणि मग त्यावेळेस भदंत पुण्य नालासोबत येतात. भदंत पुण्य नालासोबत त्यांचा भाऊ चुल्ल पुण्य, त्यांचे जे नातेवाईक नालासोबत राहतात, ते इथे मँगलोर नावाचं जे गाव आहे आपल्या कर्नाटकामध्ये, तिथून चंदनाचे लाकडं आणतात आणि ह्या परिसरामध्ये चंदनाचं विहार बांधतात. विहार म्हणजे मंदिर बांधतात आणि त्या मंदिराच्या उद्घाटनासाठी तथागत भगवान गौतम बुद्धांना पाचारण करतात. आणि तथागत भगवान गौतम बुद्ध ह्या नालासोपाऱ्यामध्ये 7 दिवस येऊन राहतात त्या चंदनाच्या विहाराच्या उद्घाटनासाठी. आणि ज्यावेळेस भगवान गौतम बुद्ध ज्यावेळेस इथून वापस जायला निघतात, कारण ते ठिकाणी जाऊ शकत नाही, ते ज्यावेळेस वापस जायला निघतात, तिथले व्यापारी म्हणतात भगवंत तुम्ही आमच्या दिवस 7 दिवस होता, पण आम्हाला काहीतरी आठवण म्हणून द्या. तेवढे माझ्याकडे काय आठवण, मी राजपुत्र आहे, पण मी सर्व सोडून दिलेलं आहे, माझ्याकडे केवळ आता एक भिक्षापात्र आहे. आणि ते भिक्षापात्र त्यांना ते भिक्षापात्र दिले जातं आणि ते भिक्षापात्रावरती हा स्तूप बांधलेला आहे. आणि त्याच्यानंतर कालांतराने ज्यावेळेस 200 वर्षानंतर सम्राट अशोक ज्यावेळेस बुद्ध धर्माचा प्रसार करत होतो, त्याला माहित पडतं की इथं भगवान बुद्ध इथं आले होते, त्यांचं भिक्षापात्र आहे. मग त्या भिक्षापात्र घेऊन सम्राट अशोकांनी हा स्तूप बांधलेला आहे. म्हणजे तथागत 2500 वर्षांमध्ये, म्हणजे याला जवळजवळ 2223 वर्ष झालेलं आहे. आणि मग 1881 साली हा खंडर झालेला आहे, ह्या ज्याची सगळं खंड होऊन गेलेला आहे. आणि 1881 साली इथले ब्रिटिश लोक जे आहेत, त्याच्यामध्ये जेम्स केम्बल नावाचे एक ग्रस्त आहेत, जे ह्या बॉम्बे क्रॉनिकल नावाचा पेपर चालायचा, त्यावेळेस टाइम्स ऑफ इंडिया चालत नव्हता. बॉम्बे क्रॉनिकल नावाचा जो पेपर चालायचा, त्याचा तो एडिटर होता, चीफ एडिटर होता. त्यांनी एक गुजरातमध्ये एक आमचे उत्खनन आणि ह्यावरती एक संशोधन करणारे एक ग्रस्त आहेत, पंडित भगवानलाल इंद्रजी. आणि त्या पंडित भगवानलाल इंद्रजीला ते फोटो पाठवतो, त्याचा स्केच पाठवलं होतो की ठाण्यामध्ये असं काहीतरी एक वास्तव आहे, काय तू येऊन बघ. कारण त्याला जुने नाणे, जुने किल्ले याच्याबद्दल त्याची फार आवड असते. भगवान इंद्रजीला ते डिसेंबरच्या 1881 ते पत्र मिळतं. 1882 भगवान इंद्रजी फेब्रुवारी महिन्यामध्ये नालासोपारा येतात आणि हे बघितल्यानंतर ते म्हणतात अरे हा खंडर नाही, हे हा स्तूप आहे. आणि मग ते वापस जातात. वापस गेल्यानंतर 7 एप्रिल 1882 ते 10 एप्रिल 1882 ते इथे येतात आणि मग याचं उत्खनन होतं. याला आतमध्ये एक 20 फुटाचा खड्डा खोदला जातो आणि खोदल्यानंतर खाली त्यांना एक मोठं दगडीचं एक गोलाकार पेटी मिळते. त्या गोलाकार पेटीमध्ये 8 बुद्धांच्या मूर्त्या मिळतात 7 इंचाच्या. त्याच्यामध्ये अजून एक 2.5 फूट डायमीटरची एक तांब्याची भांडं मिळतं. त्याचे फोटो आहेत माझ्याकडे सर्व. त्या भांड्यामध्ये एक चांदीचं भांडं मिळतं, त्याच्यामध्ये 300 फुलं आहेत. आणि जो सर्वात शेवटचं जे भांडं आहे ते सोन्याचं एक छोटंसं पात्र आहे, कळशी आहे. आणि त्या कळशीमध्ये त्या तुटलेल्या भिक्षा पात्राचे तुकडे ठेवलेले आहेत. आणि ते सर्व आपल्या एशियाटिक सोसायटी ऑफ इंडियामध्ये ते त्याचा सुरक्षित आहेत ते. अरे वा, बरीचशी माहिती जी मला भेटायला पाहिजे होती, आपल्याकडून भेटलेली आहे. आणि खूप काही, म्हणजे मला आता वाटतंय की हा इतिहास 2.5 वर्षाचा तुम्ही मला एका थोडक्यात सांगितलेला आहे. खूप खूप धन्यवाद. तुम्ही कर्नल सुद्धा आहात आणि ही आता मी ओळख तुमची करून देतोय माझ्या चॅनलवर. खरं म्हणजे थँक्यू सो मच. काही आणि माहिती तुमच्याकडून मला भेटले. आता मला अजून एक विचारायचं होतं की त्या अजून बाहेर गावावरून लोक येत असतात की काही एक संशोधन करत असतात, ते काही संशोधन येतात, इथे आर्किओलॉजिकलचे लोक येतात, पण इथे राहण्याची व्यवस्था नाहीये. आणि हा स्तूप कुठल्या तरी कारणामुळे हा सरकारची एक उदासीनता आहे. नाहीतर हा इंटरनॅशनल स्तूप आहे. आज बघा ते भंतीजी आलेले आहेत, ते श्रीलंकेवरून आलेले आहेत. कारण इथे जे काही अवशेष मिळाले होते त्यातले काही अवशेष श्रीलंकेच्या लोकांनी सांगितले की आम्हाला द्या. काही अवशेष इथून श्रीलंकेला गेले, त्याची पूजा करतात आणि म्हणून ते भंतीजी तिथला संपूर्ण कार्यक्रम सोडून ते इथे आलेले आहेत. ह्या स्तूपाचं इतकं महत्व आहे की त्यात भगवान गौतम बुद्धांनी ज्याच्यात जेवले ते पात्र इथे भेटलेलं आहे, त्याचं इतकं महत्व आहे. म्हणून तिथे आलेले हे पूजेसाठी. हे जे आज चाललेली आहे ही स्तूप पूजा आहे. या स्तूप पूजा याच्यासाठी आहे कारण ते पात्र याच्यात भेटलेलं आहे. भगवान तथागतांचे हात लागलेले आहे त्या पात्राला, ते पात्र इथं सापडलेलं आहे आणि म्हणून ह्या स्तूपाची पूजा होत आहे. दादा खूप खूप धन्यवाद. तुम्ही बरीचशी माहिती आमच्या चॅनलला खूप खूप मंगल हो. आजच्या पौर्णिमेच्या दिवशी सर्वांचं मंगल हो, सर्व सुखी हो, सर्व प्राणी सुखी हो. तुमचं आमच्या चॅनलवर स्वागत आहे आणि खूप खूप आभार तुमचे. थँक्यू सो मच. घेतलं का? थँक्यू.
असतात आणि ते